महाराजांची एक ओवी आहे. तुम्ही अनेक शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार केला. महाराज असं म्हणतात, ओळखून गावाची जबाबदारी शिक्षक जिव्हाळ्याने काम करत. या सर्व शिक्षकांनी गावाची जबाबदारी समजून जिव्हाळ्यानं काम केलं, म्हणून उमेदवार तुमच्यासारखी मंडळी पुढे आली. खरे जर या देशाचे कोण आहेत, ही तरुण आहेत. मग हे कसे संस्कारित होतील? त्या ठिकाणी एक उदाहरण देतो. एक तुमच्या आमचं सारखं एक साधारण कुटुंब होतं समाजामध्ये. त्यांना असं वाटायचं समाजाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता मी जास्त वेळ बोलणार नाही. या दृष्टांतानंतर माझं बोलणं मी या ठिकाणी थांबवेल. हा दृष्टांत तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे की आम्ही कोणाचे आदर्श पुढे ठेवले पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करत कसं अनावधानानं राहताना सावध राहिलो पाहिजे, विशेषतः सर्व महिलांसाठी. महिलांनी लक्षपूर्वक आहे का? त्या दोन्ही आईवडिलांना असं वाटायचं की सामाजिक परिस्थिती आपली समाजाच्या दृष्टिकोनातून खूप गरिबीची आहे, खूप पाठीमागे राहिलेला आहे. त्यांना एक मुलगा होता, 2-4 मुलं होते, पण एका मुलाच्या बाबतीत त्यांना असं वाटलं की हा मुलगा जीवनामध्ये शिकून सवरून याला काहीतरी उच्चस्त पदस्थ अधिकारी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, दैनंदिन आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी, आपल्या इच्छाकांक्षा अपूर्ण ठेवून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः शैक्षणिक गुणवत्ता त्याला पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून त्याची व्यवस्था केली. चांगल्या शाळेत टाकलं, चांगलं त्याला सराउंडिंग दिलं, चांगलं वातावरण दिलं, चांगली पुस्तकं दिली, चांगले विचार त्याला दिले. दररोजचा आपला दैनंदिन कुटुंबातला वेळ वाचून तो कशा पद्धतीनं कलेक्टर व्हावा या पद्धतीनं त्याला मार्गदर्शन केलं. दररोजचे दिवस जात होते, मुलाला त्याच्या पद्धतीचं ते त्याच्या बाबतीचा स्वतः सावध राहून त्याला ते सर्व गुण देण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस वडील आईला म्हणाले, त्यांच्या पत्नीला, की मी बाजारात जाऊन येतो. मुलाचा हट्ट झाला, मी सुद्धा बाबांसोबत या ठिकाणी बाजाराला जाऊन येऊ. आईने सहज भावनेने सांगितलं की बेटा बाबासोबत बाजाराला जा. ज्या वेळेला बाबा बाजाराला जायला निघाले, तुमच्या चांदूर रेल्वेमध्ये अजूनही टॅक्सीच्या जागी नाही का ते टांग्याचा वापर करतात अजूनही. म्हणजे मी महाराष्ट्र फिरण्याचा योग येतो, पण चांदूर रेल्वेमध्ये मी ते पाहिलेलं आहे. तसाच टांगा घरापासून बाजाराला जाईपर्यंत, बाजार थोडा दूर असल्यामुळं त्या घरातल्या व्यक्तींनी, त्या माणसांनी टांगा केला आणि मुलाला सोबत घेऊन गेले. मुलगा टांग्यामध्ये बसला आणि जाता जाता लहान मुलं काय करतात, संस्काराची छोट्या छोट्या गोष्टी, लहान मुलं नाही का कुठल्याही गोष्टीकडे लहान मुलाचं अवधान केंद्रित होते. माझी मुलगी आता 10 वर्षाची आहे. ती 3 वर्षाची असताना म्हणायची की पापा मी मोदी बनेल, कारण मोदीचा फार मोठा खाड होता. हळूहळू शाळेत गेली, एका शिक्षकाचा प्रभाव पडला, पापा मैं टीचर बनना चाहती हूँ. मैंने बोला कोई बात नाही. आता त्या वर्मा मॅडम अमरावती जिल्ह्याच्या कलेक्टर होत्या, त्या मदत आल्या होत्या. ते माझा संपर्क आला त्यांच्याशी, माझी मुलगी पापा मैं कलेक्टर बनना चाहती हूँ. मुलं काय करतात, मुलं ज्या गोष्टीचा प्रभाव त्यांच्या मनावर पडते ते लवकर आकर्षित केले जातात. टांग्यात बसल्यानंतर टांगे चालवणारा एवढा सुशोभित होता, फेटा लावलेला होता, सुंदर कपडे घातलेले होते, टांगा चालवत होता. त्या मुलाचं अवधान त्या टांगे चालवणाऱ्यांनी केंद्रित केलं. सर्व झालं, दिवसभर त्या बाजारात फिरले. सायंकाळी वडिलांनी बाजार करून मुलासोबत घरी परतात. मुलगा आल्या पहिला घरी ज्यावेळेला लहान मुलं येतात ते सर्वात पहिला आईला विलगतात. आईला विलगलं आणि आई म्हणे आज दिवसभर बाजारातून जाऊन आलो म्हणे, फार आनंद वाटला म्हणे, बाबांना सर्व ठिकाणी फिरवलं, मनाला आनंद झाला म्हणे. पण आई एक गोष्ट सांगू का म्हणे, वडील उभे होते, आई त्या ठिकाणी होती. 18-20 दारिद्र्य होतं, जीवनाचा संघर्ष होता, समाजाची सर्व जाणीव होती, येणारा भविष्य कसं आहे ते माहीत होतं. मुलांकडून आपली भविष्य आणि समाजाची भविष्य पाहणारे ते आई वडील सुज्ञ विचाराचे होते आणि फार बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन असणारे होते. मुलाची आई या बाबतीत फार दक्ष होती, संस्कारी होती, घरातून संस्कार पुढे घेऊन आलेली होती. मुलगा काय म्हणतो, आई संपूर्ण बाजार फिरून आल्यानंतर मला नाही का आई टांगेवाला व्हायचा आहे. कलेक्टर होण्याच्या दृष्टिकोनातून दिवस रात्र प्रयत्न करून आई वडिलांच्या समोर एखादा पोरगा ज्या वेळेला अशी आपली मनातली भावना व्यक्त करतो, दुःख होण्यापलीकडे काही नाही आहे. असं वाटते हातातली वाळू गेली का.